नमस्कार. क्रूरतेची परिसीमा. कधी तिला गोठ्यात नेलं जातं आणि तिच्यावर अत्याचार होतात, कधी तिला शाळेत एकटं गाठलं जातं, चॉकलेटचं आमिष दाखवलं जातं, तिला गुंगीचं औषध दिलं जातं आणि तिच्यावर अत्याचार होतो. अशाच प्रकारची एक घटना घडली आहे पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये. डोकं सुन्न करणारी ही बातमी आहे. एका महिलेवर धावत्या कारमध्ये बलात्कार करण्यात आलाय, अत्याचार करण्यात आलाय. पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधली रात्री 1:30 वाजताच्या दरम्यानची ही घटना. एका आलिशान हॉटेलमध्ये पार्टी सुरू होती. या पार्टीमधून ही महिला बाहेर आली. या पार्टीत तिची ज्याच्याशी ओळख झालेली होती ती तोंड ओळख होती, पण ज्याच्याशी ओळख झाली त्यानं तिला घरी सोडतो या बहाण्यानं आपल्या कारमध्ये बसवलं. ही कार त्या आलिशान हॉटेलपासून तिच्या घरापर्यंत जाणार होती. या धावत्या कारमध्येच त्यानं तिच्यावर अत्याचार केला. ती विरोध करत राहिली, ती या सगळ्या गोष्टीला नकार देत राहिली, पण त्याने ऐकलं नाही. धावत्या कारमध्ये तिच्यावर अत्याचार झाला. तिने क्षणार्धात गाडीतनं खाली उतरल्या पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांनी सुद्धा तात्काळ या सगळ्या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे आणि अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. काल रात्री कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमध्ये एक मुलगी तिच्या 3 मित्रमैत्रिणींच्या बरोबर जेवायला गेली होती. तिचे 3 कलिग्स तिला साधारण काही वेळ बसून मग ते निघून गेल्यानंतर ती थोडा वेळ एकटी बसली होती त्या ठिकाणी. परंतु तिच्या शेजारी बसणाऱ्या 2 लोकांनी बोलण्याच्या बहाण्याने तिची ओळख केली. ओळख केल्यानंतर पुन्हा ते त्या ठिकाणी बराच वेळ बसले. तिथून ते दुसऱ्या एका हॉटेलमध्ये गेले आणि तिथे गर्दी जास्ती नसल्यामुळे किंवा ते दुसऱ्या ठिकाणी जावं असं असल्यामुळे ते एका गाडीत बसून त्या दुसऱ्या हॉटेलकडे जात होते. वाटेमध्ये या महिलेची तक्रारीप्रमाणे तिला मॉलेस्ट करण्यात आलं आणि मग तिनं गाडी थांबवण्यासाठी सांगितल्यानंतर तिला गाडीतून उतरून हे लोक निघून गेले. यानंतर पोलीस स्टेशनला याच्याबद्दलची माहिती समजली. पोलिसांनी तत्काळ याच्यामध्ये योग्य त्या कलमावर गुन्हा दाखल केला आणि आता साधारण 3 आरोपी या गुन्ह्यात जे संबंधित आहे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि अधिक तपास करत आहोत. गाडीमध्ये साधारण 2 लोक होते आणि मग त्यांचा बोलण्यावरून फोनवरून काही वाद झाल्यानंतर आणखीन 1-2 लोक तिथे आल्याचे समजते. त्यापैकी 3 जणांना आम्ही ताब्यात घेतलेले, अधिक तपास करतो. याच्यामध्ये कलमांमध्ये जे सेक्शन्स आहेत ते त्याच्यामध्ये मॉलेस्टेशनचे सेक्शन्स, रेपचे सेक्शन्स हे लावण्यात आले. सध्या पोलीस सीसीटीव्ही तपासणं, रस्त्यांवरचे सीसीटीव्ही तपासणं, हॉटेलचे सीसीटीव्ही तपासणं, त्या पार्टी संदर्भातली माहिती घेणं, त्या पार्टीमध्ये कोण कोण आलेलं होतं या संदर्भातली माहिती घेणं, अशा स्वरूपाचं काम करत आहे. तिची FIR दाखल करून घेण्यात आलेली आहे आणि अज्ञाताविरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. आत्ता सध्या भेदरलेल्या, घाबरलेल्या अवस्थेत आहे ही तरुणी, ही महिला. आणि कोरेगाव पार्क हा उच्च शिक्षितांचा किंवा प्रतिष्ठितांचा असा भाग मानला जातो, समजला जातो. पुण्यामधला उच्चभ्रू वसाहतीचा भाग पुण्यामधला म्हणजे कोरेगाव पार्क. तर अशा कोरेगाव पार्कमध्ये ही घटना घडल्यानं अत्यंत आश्चर्य व्यक्त होते. धक्कादायक ही गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, IT हबची राजधानी म्हणतो, सगळ्यात सुरक्षित शहर म्हणतो, मेट्रो सिटीजमधली एक म्हणून आपण पुणे शहराकडे बघतो. पण पुणे शहरामधनं गुन्हेगारी स्वरूपाच्या अनेक घटना आपल्याला दिवसागणिक समोर येताना दिसत आहेत आणि त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. पुण्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत का? कितीही वाजता जरी घराबाहेर पडलं किंवा घरी आपण जात असो, आता कामानिमित्त सुद्धा अनेकांना रात्री उशिरा घराबाहेर पडावं लागतं. अशा वेळी काही अनुचित प्रकार घडला तर अशी भीती सातत्यानं महिलांच्या मनात राहायला नको, म्हणून आता कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. ही मध्यरात्री 1:30 वाजताची घटना आहे. धक्कादायक घटना आहे. या घटनेसंदर्भातले दिवसभरामध्ये अजून काही तपशील न्यूज 18 मराठीपर्यंत पोहोचतील. न्यूज 18 मराठीच्या वाहिनीवर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवूच. पण या घटनेसंदर्भात महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात बोललं पाहिजे आणि खास करून पुण्यातल्या महिलांनी ज्या न्यूज 18 मराठी बघत असतात सातत्यानं, त्यांनी मात्र कमेंट करून त्यांच्या भावना, या घटनेसंदर्भातली त्यांची पहिली रिॲक्शन आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.